सह्याद्रीच्या धुक्यात हरवलेल्या कड्यांवरून आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याच्या अंगाखांद्यावर तब्बल 2000 वर्षांहून अधिक जुना इतिहास दडलेला आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरुवात करूया सिंहगडाच्या या गौरवशाली आणि साहसी प्रवासाला. आता थोडं मागे जाऊया. 1670ची ती काळोखी रात्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा अभेद्य किल्ला मुघलांकडून परत मिळवण्याची अत्यंत धाडसी मोहीम आखली होती. शूरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मुठभर मावळ्यांनी केवळ अंधाराचा फायदा घेत हे अत्यंत खडे आणि जीवघेणे कडे कसे सर केले असतील याची आपण आज केवळ कल्पनाच करू शकतो. एक भयंकर आणि रक्तरंजित युद्ध झालं. तानाजींनी स्वतःचे प्राणपणाला लावून विजय तर मिळवला, पण त्यात त्यांना वीरमरण आलं. आणि हे वृत्त ऐकताच महाराजांच्या मुखातून ते ऐतिहासिक आणि भावपूर्ण शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. आणि ह्या एका अतुलनीय बलिदानातून या वास्तूला तिची नवीन आणि कायमस्वरूपी ओळख मिळाली. तोपर्यंत कोंढाणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड म्हणजेच सिंहाचा किल्ला असं ठेवण्यात आलं. विचार करा, एका क्षणाच्या त्या सर्वोच्च बलिदानाने या पर्वताची ओळख अशी काही बदलून टाकली की त्या शूर सिंहाचा आत्मा या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात आणि मातीच्या कणात कायमचा कोरला गेला. उंचीचाच विचार करायचा झाला तर सिंहगड समुद्र सपाटीपासून तब्बल 1312 मीटर उंचीवर अगदी दिमाखात उभा आहे. इतक्या प्रचंड उंचीवरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं जे विहंगम आणि अथांग दृश्य दिसतं ना, ते खरोखरच अवाक करणारं असतं. आणि याच नैसर्गिक संरक्षणामुळे शत्रूच्या हालचालींवर खूप दुरूनच लक्ष ठेवणं शक्य व्हायचं. म्हणूनच हा एक अभेद्य आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असा किल्ला मानला जायचा. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा केवळ एक लष्करी तळ नव्हता, तर ढगांच्या कुशीत वसलेलं एक स्वयंपूर्ण आणि गजबजलेलं शहर होतं. इथली स्थापत्यकला उत्तमच आहे. किल्ल्याचे 2 मुख्य दरवाजे, पुण्याकडे उघडणारा पुणे दरवाजा आणि कोकणाच्या दिशेने जाणारा कल्याण दरवाजा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचे आणि मजबूत बनवले गेले होते. शिवाय पावसाळ्यातलं पाणी साठवण्यासाठी वापरलं जाणारं त्या काळातील प्रगत तंत्रज्ञान, नैसर्गिक खडक कोरून बनवलेली पाण्याची टाकी आणि सैनिकांच्या बऱ्याकींचे अवशेष आजही आपल्याला थक्क करतात. आता सध्याच्या काळात हा ऐतिहासिक किल्ला ट्रेकरसाठी आणि निसर्गप्रेम्यांसाठी एक उत्तम ठिकाण बनलं आहे. इथे वर पोहोचण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत. पहिला म्हणजे सिंहगड गावचा मार्ग, जो साधारण 2.7 किलोमीटरचा आणि मध्यम स्वरूपाचा आहे. इथून वर पोचायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. पण दुसरा कल्याण दरवाजाचा मार्ग अतिशय खडा आणि साहसी आहे. ज्यांना खरा थरार आणि निसर्गाची अनवट रूपं अनुभवायची असतात त्यांच्यासाठी हा दुसरा मार्ग म्हणजे एक मोठी पर्वणीच आहे. ती सगळी दमछाक करणारी चढाई पार करून जेव्हा आपण अखेर माथ्यावर पोचतो ना, वाह, अंगाला स्पर्श करणारी ती थंड आणि आल्हाददायक हवा सगळा थकवा एका क्षणात विसरायला लावते. तिथे गेल्यावर काळ्याशार पाषाणाची मजबूत तटबंदी, आध्यात्मिक शांतता देणारी प्राचीन मंदिरे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दुवा असणारा ऐतिहासिक लोकमान्य टिळक बंगला पाहायला मिळतो. तिथे उभं राहिल्यावर आपण अक्षरशः इतिहासात चालत असल्याचा भास होतो. आता एवढा मोठा ट्रेक केल्यावर पोटात कावळे ओरडणारच. आणि खरं सांगायचं तर दमून आल्यावर इथल्या जेवणाची चव 100 पटीने वाढते. गडावरच्या छोट्या छोट्या टपऱ्यांवर मिळणारी गरमागरम पिठलं भाकरी, झुणका भाकर आणि पावसाळ्यात तर ती कुरकुरीत कांदा भजी, सोबत थकवा घालवणारं थंडगार ताक, हा केवळ पोटाचा नाही तर महाराष्ट्राच्या अस्सल आणि समृद्ध खाद्यसंस्कृतीचा एक भन्नाट अनुभव आहे. बरं, इथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? तर वर्षभरातील बदलणाऱ्या ऋतूंनुसार गडाचं स्वरूपही खूप मोहक होत जातं. पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान सह्याद्री पूर्णपणे हिरवागार आणि धुक्याने वेढलेला असतो. पण हो, या काळात वाटा थोड्या निसरड्या होऊ शकतात, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळा हा ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम काळ आहे, कारण आकाश अगदी निरभ्र असतं आणि हवा मस्त थंड असते. आणि उन्हाळ्यात दुपारच्या वेळी थोडी उष्णता असली तरी इथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारं असतो. या रोमांचक प्रवासाला सुरुवात करणं अगदी सोपं आहे. पुण्यापासून हा गड अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यात पोचल्यानंतर पश्चिम घाटाच्या नयनरम्य निसर्गातून जाणारा पुढचा प्रवास अत्यंत सुखद आहे.
स्वारगेट बसस्थानकावरून थेट गडाच्या पायथ्यापर्यंत बसेस सहज उपलब्ध आहेत. तिथून पुढे आपण एकतर निसर्गाचा आनंद घेत ट्रेक करू शकतो किंवा सामायिक जीप घेऊन थेट गडाच्या माथ्यावर पोहोचू शकतो. हा 1.5 तासांचा प्रवास स्वतःच एका सुंदर साहसासारखा आहे. आणि हो, सिंहगडाची सफर फक्त गडावरच संपत नाही, तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर अनेक आश्चर्यांनी भरलेला आहे. इथून अगदी जवळ अवघ्या 15 किलोमीटरवर खडकवासला धरण आहे, जिथे अतिशय शांत असा सूर्यास्त अनुभवता येतो. 25 किलोमीटरवर पानशेत धरण आहे, जे वॉटर स्पोर्ट्सच्या थरारासाठी प्रसिद्ध आहे. 30 किलोमीटरवर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला ऐतिहासिक राजगड किल्ला उभा आहे. आणि 50 किलोमीटरवर लवासा नावाचं युरोपियन शैलीवर आधारित एक सुंदर लेक टाऊन आहे. म्हणजे बघा, एकाच सहलीत इतिहास, निसर्ग आणि थरार या तिन्ही गोष्टींचा किती उत्तम मेळ साधता येतो. तेव्हा जाता जाता एक विचार नक्की करा. 1670च्या त्या एका मध्यरात्री झालेल्या युद्धातून निर्माण झालेला हा ऐतिहासिक वारसा आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तोच साहसी आत्मा कसा काय जिवंत ठेवून आहे. हा केवळ एक किल्ला नाहीये, तर शौर्य आणि निसर्गाचं एक अद्भुत प्रतीक आहे. हा इतिहास ऐकल्यावर ट्रेकिंगचे शूज घालून सिंहाच्या या गडावर जाण्याची आणि तो थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली असेल, नाही का?